ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण चक्क लसणावरती चहा पावडर टाकून अतिशय भन्नाट अशी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. ही जर टिप्स तुम्हाला कळली ना तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल आणि तुमचे यामुळे खूप सारे पैसेसुद्धा वाचणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त उपयोगी अशा मी टिप्स सांगणार आहे आणि खूप जास्त महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्याच टिप्स. आता घरामध्ये आपल्याकडे कापूस वगैरे तर नक्कीच अवेलेबल असतं. तर बघा मी थोडासा कापूस घेतलेला आहे आणि इथे थोडंसं मी खोबरेल तेल यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता जर तुमच्याकडे हे खोबरेल तेल नसेल तर तुमच्या घरात कोणतंही तेल असेल तरी चालेल. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने 3 ते 4 थेंब मी कापसावरती घालून घेतलेले आहेत. आता जर ऐनवेळी कापूस घरात नसेल तर तुम्ही एखाद्या रुमालावरती हे थेंब घातले तरी चालणार आहे. आता आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचे स्विच बोर्ड तर सगळ्यांकडेच असतात आणि ते पाणी लावून घासायचं म्हटलं की रिस्कसुद्धा खूप जास्त असते, कारण की ओलसर असतं. त्यामुळे आपण शक्यतो पाण्याने घासत नाही आणि मग ते स्विच बोर्ड जे असतात ते तसेच खराब राहतात. तर बघा सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता आपला जो बोर्ड आहे तो खूप जास्त काळा पडलेला आहे आणि तेलकट वगैरे डागसुद्धा असतात. आता जर किचनपासला जर बोर्ड असेल तर त्याला खूप जास्त चिकट तेलकट असे डाग असतात आणि ते पाण्याने आपण शक्यतो धुवत नाही, कारण की करंट वगैरे लागण्याची खूप जास्त भीती असते. तर अशा पद्धतीने अगदी तुम्ही जे स्विच बोर्ड असतात ते अगदी चकचकीत करू शकता. बघा जे तेलाचा आपण कापूस केला होता ना त्याने अशा पद्धतीने आपल्याला हे रगडून घ्यायचं आहे. यावरती जास्त सुद्धा जोरात रगडायचं नाही, अगदी हलक्या हाताने तुम्ही हे केलं ना तरी सुद्धा आपला जो बोर्ड आहे तो अगदी छान असा निघला जातो. तर बघा जो कापूस आहे तो सुद्धा खूप जास्त घाण झालेला आहे आणि जो आपला जो बोर्ड आहे तो छान असा चकचकीत निघालेला आहे. आता हा बोर्ड थोडासा तेलकट आहे. आता याचा तेलकटपणा पूर्ण घालवण्यासाठी आपण एका कापसावरती म्हणजे दुसरा कापूस घेतला आहे त्यावरती मी थोडीशी पावडर टाकून घेणार आहे. तुम्ही कोणतीही पावडर टाकली तरी चालेल किंवा मग पीठ वगैरे वापरलं तरी सुद्धा चालणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं घासून घ्यायचं आहे, म्हणजे जे बोर्डाला तेल वगैरे किंवा थोडंसं तेलकटपणा राहिला असेल ते सगळं निघून जातं आणि जो आपला बोर्ड आहे तो अगदी चकचकीत असा निघला जातो. नक्कीच एकदा ही टिप्स फॉलो करून बघा, तुमच्या भरपूर अशी कामी येणार आहे. आणि अधेमध्ये अशा पद्धतीने तुम्ही 1 ते 2 मिनटं चकचकीत असा हा बोर्ड करू शकता. बघा जर व्हिडिओ आवडला असेल आणि इथपर्यंत पाहिलाच आहे तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या आणि महत्त्वाच्या टिप्सकडे वळूयात. आता आपण घरामध्ये कधी पण भजी वगैरे तळतो किंवा मग इतर वेळेस दुसरे काही पदार्थ तळतो त्यावेळेस अशा पद्धतीने तेलामध्ये त्या पदार्थाचे कण वगैरे राहिले जातात भरपूर असे, किंवा मग कधी कधी आपण दुसरा पदार्थ तळला की ते फुटला सुद्धा जातो रव्याचा वगैरे आणि खूप जास्त तेल घाण होतं. त्यामुळे तेल आपलं अजिबातच वाया वगैरे जाणार नाही जर ही ट्रिक तुम्ही फॉलो केली तर. बघा आता आपल्याला एक दुसरी प्लेट घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे. 1-2 ते 3 मिनिटामध्ये ही पद्धत तुम्ही वापरून तेल तुमचं अगदी चकचकीत असं गाळू शकता. आपण जर तसंच गाळणीने तेल गाळलं की त्याच्यामध्ये थोडेफार कण जाणारच, कारण की गाळणीची छिद्र जास्त सुद्धा लहान नसतात. त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने कॉटनचं जे कापूस असतो तो यावरती ठेवून घ्यायचा आहे पसरून, आणि जे आपलं तेल आहे त्यावरती कॉटनवरती आपण अशा पद्धतीने ओतून घेणार आहोत. यामुळे आपलं तेल अगदी फिल्टर असं होणार आहे, अजिबातच त्याच्यामध्ये कण वगैरे राहणार नाही आणि छान असं तेल गाळून निघणार आहे. बघा नक्कीच ही सुद्धा टिप्स तुमच्या कामी येणार आहे, कारण की आपण रोजच्या वापरामध्ये किंवा मग आठवड्यातून 1 ते 2 वेळा सुद्धा तळणीचे पदार्थ करतो आणि मग अशा पद्धतीचं तेल शिल्लक सुद्धा खाली राहतं आणि ते तेल वाया जाऊ नये त्यामुळे तुम्ही ही टिप्स नक्कीच फॉलो करून बघा. अगदी व्यवस्थित असं तुमचं हे तेल गाळलं जाणार आहे आणि त्यामध्ये अजिबातच जे खालचं काळं वगैरे असतं ते अजिबातच जाणार नाही. बघा आणि एका बोटाने अशा पद्धतीने कापसाने आपल्याला हे प्रेस करायचं आहे, म्हणजे जे तेल आहे ते अगदी सहज खाली जाईल. तर बघा आता सगळं तेल मी इथे गाळून घेते मग तुम्हाला दाखवते. तर इथे पाहू शकता सगळं तेल आपलं गाळून झालेलं आहे आणि सुरुवातीला आपलं तेल कसं दिसत होतं आणि आता कसं दिसतंय तुम्ही पाहू शकता. बघा सगळा जो काळा कचरा आहे किंवा मग जो लहान लहान कचरा आहे ना तो सुद्धा या कापसावरती आलेला आहे
नाहीतर मग आपण इतर वेळेस जे गाळणीने तेल वगैरे गाळतो तर जो छोटा छोटा कचरा असतो ना तो तेलामध्ये जातो आणि जो मोठा कचरा असतो ना तोच गाळणीमध्ये उतरला जातो. पण जर ही ट्रिक तुम्ही वापरली ना तर अगदी व्यवस्थित असं तेल तुमचं गाळून निघणार आहे बघा. नक्कीच एकदा ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तर चला आपला पुढचा व्हिडिओ पाहूया. पुढची टिप्स तर सगळ्याच महिलांच्या कामी येणार आहे. शक्यतो ही टिप्स लहान मुलांच्या खूप जास्त कामी येणार आहे. कारण की घरामध्ये लहान मुलं असतात आणि मग पेनाने ते अशी इथं तिथे अंगावरती ओरखडे करतात किंवा मग हाताने सुद्धा भरपूर असे पेनाचे डाग करतात आणि पायावरती वगैरे सुद्धा करतात. मग आपण कधी कधी ते साबणाने वगैरे घासतो पण ते लगेच जात नाही, त्याला थोडा वेळ लागतो जायला आणि मग ते दिसायला सुद्धा इतकं चांगलं दिसत नाही. आता आपल्याकडे घरामध्ये अशा पद्धतीचा सेंट तर सगळ्यांकडेच असतो. जो कोणताही तुमच्याकडे सेंट असेल तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे किंवा मग जर तुम्ही लहान मुलांसाठी एखादा सेंट वापरत असाल तो घेतला तरी चालेल. तर बघा सेंट आपल्याला अशा पद्धतीने यावरती मारून घ्यायचा आहे. सेंट मारल्यावरती इथे निदान आपल्याला 1 सेकंद ते 2 सेकंद तरी थांबायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी लगेच हे सेंटमुळे जे पेनाचे डाग आहे ते निघून जातात आणि मग नंतर ना तुम्ही सेंट मारल्यानंतर लहान मुलांचा जो हात आहे तो हलका असा साबणाने धुवून घेऊ शकता, म्हणजे जो सेंटचा वास आहे तो सुद्धा निघून जातो. तर इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित असे हे पेनाचे डाग निघले जातात. आता तळहात वगैरे असतो, तळहाताला सुद्धा लहान मुलं खूप जास्त पेनाचे ओरखडे करतात आणि खूप घाण सुद्धा करतात. त्यावरती सुद्धा ही ट्रिक तुम्ही वापरू शकता बघा. जे पेनाचे डाग आहे ते अगदी सहज असे निघतात. कोणताही जास्त जोर वगैरे आपल्याला लावायला लागणार नाही आणि सहज आपले हे जे पेनाचे डाग आहे ते निघू शकतात. किंवा मग दरवाजा वगैरे वरती जर मुलांनी स्केच पेनचे पेनाचे डाग केले असतील तर ते सुद्धा तुम्ही याने काढू शकता. तर बघा आता आपल्या पुढच्या टिप्सकडे येऊयात. आता आपल्याकडे अशा पद्धतीचं चार्जरचं जे बॉक्स असतं ते सगळ्यांकडेच बघा अवेलेबल असतं आणि ते सुद्धा खूप जास्त घाण होतं आणि जर ते आपण पाण्याने वगैरे धुतलं किंवा मग घासलं की त्यामध्ये पाणी वगैरे सुद्धा जाऊ शकतं आणि ते खराबसुद्धा होऊ शकतं. आता याला सुद्धा अजिबातच पाण्याचा वापर न करता किंवा मग थोडंसुद्धा पाणी न लावता आपण या बोर्डला सुद्धा अगदी चकचकीत असं करणार आहोत बघा. जी टिप्स मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली अगदी तीच टिप्स याला फॉलो करायची आहे. अगदी चकचकीत असा हे जे चार्जरचा बॉक्स आहे तो अगदी चकचकीत असा निघला जातो. जास्त सुद्धा जोर वगैरे लावायची गरज पडत नाही. तर बघा जास्त जुना चार्जर असेल किंवा मग जास्त खूप खराब असेल तर त्याला थोडाफार तुम्ही इथे जोर लावू शकता. जे तेल आहे त्यामुळे हे जे डाग असतात ना ते अगदी हलके होतात आणि अगदी सहज निघले जातात. तर आता बघा मी हा जो बॉक्स आहे तो अगदी चकचकीत असा घासून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे पाहू शकता तुम्ही छान असा आपला जो चार्जरचं जे बॉक्स असतं ते अगदी चकचकीत असं निघालेलं आहे. आता चार्जरचे जे बॉक्स आहे ते आता थोडंसं तेलकट आहे त्यामुळे यावरती मी थोडी पावडर घालून घेतलेली आहे, म्हणजे याचा तेलकटपणा सुद्धा निघून जातो. तुम्ही पावडर नाही घातली मग कोरड्या फडक्याने एकदम व्यवस्थित असं पुसून घेतलं तरी चालेल, पण अशा पद्धतीने पावडरनी पुसलं की अजिबातच तेलकटपणा वगैरे राहत नाही आणि व्यवस्थित असा अजून जास्त बॉक्स आपलं हे निघलं जातं. नक्कीच एकदा ही सुद्धा टिप्स ट्राय करून बघा, तुमच्या खूप जास्त उपयोगी येणार आहे. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तर चला आपला थोडाही वेळ न घालवता पुढच्या टिप्सकडे येऊयात. पुढची टिप्स तर सगळ्याच महिलांच्या कामी येणार आहे. आता आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात आणि मग आपण ते कपाटामध्ये बेडमध्ये व्यवस्थित अशा ठेवतो, पण तरीसुद्धा त्या नीट ठेवल्या जात नाही आणि मग एक साडी काढली की दुसरी साडी पडते आणि त्याची घडीसुद्धा विस्कटली जाते. आता साडी तुमची कशीही पडली कुठूनही पडली तरी त्याची अजिबातच घडी वगैरे विस्कटणार नाही, कारण की जर तुम्ही अशा पद्धतीने साडीची घडी घातली ना तर अगदी परफेक्ट अशी आणि पॅक अशी घडी बसणार आहे. तर बघा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे व्हिडिओ जो तुमचा आहे तो कुठेही स्किप होणार नाही आणि अगदी व्यवस्थित असं तुम्हाला व्हिडिओ कळला जाईल. तर बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने अगदी तुम्ही साडी फोल्ड करून घ्या. अगदी सोपी पद्धत आहे, जर तुम्ही एकदा करायला लागले ना तर 1 मिनिटात एक साडी तुमची घडी करून होणार आहे. तर इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे या पॉकेटमध्ये घालून घ्यायचं आहे. अशी छान अशी आपली साडी पॅक होते आणि अजिबातच याची घडी वगैरे विस्कटत नाही. आणि आता ही साडी तुम्ही कपाटात ठेवली किंवा मग एखाद्या पिशवीमध्ये वगैरे ठेवली आणि जर ती साडी तुम्ही काढायला गेले ना तर त्याची घडी वगैरे विस्कटणार नाही आणि अगदी जशीच्या तशी ही घडी राहणार आहे.
आता बघा आपल्याला ब्लाऊजसुद्धा यामध्ये ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊज इकडे तिकडे सुद्धा जाणार नाही आणि व्यवस्थित असा या साडीमध्ये राहिला जाईल बघा. नक्कीच एकदा ही सुद्धा टिप्स ट्राय करून बघा. तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या टिप्सकडे येऊयात. आपली जी पुढची टिप्स आहे ना ती लहान मुलांसाठी खूप जास्त उपयोगी येणार आहे. तर आता आपण घरामध्ये लहान मुलांचे कपडे सुद्धा कपाटामध्ये वगैरे ठेवतो किंवा मग ड्रॉवरमध्ये ठेवतो किंवा मग ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा आपल्याला घेऊन जायचे असतात. आणि शक्यतो लहान मुलांची कपडे असली की आपल्या मोठ्यालांपेक्षा जास्त प्रमाणात असतात आणि मग त्याची घडी वगैरे घालायला आपल्याला इतकी व्यवस्थित जमत नाही आणि जरी घातली तरी इकडे तिकडे पॅन्ट टी शर्ट जातो. त्यामुळे तुम्ही त्याची अशा पद्धतीने घडी नक्कीच घालू शकता, म्हणजे एका जागेवरती त्याची पॅन्ट आणि टी शर्ट तुम्हाला एकाच जागेवरती सापडेल आणि इकडे तिकडे सुद्धा जाणार नाही. आणि मुख्य म्हणजे याची घडीसुद्धा अजिबातच विस्कटणार नाही बघा. अगदी व्यवस्थित अशी याची घडी तयार होते. आता ही घडी तुम्ही त्यांच्या कपाटामध्ये सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित लावून ठेवू शकता, म्हणजे त्यांना सुद्धा काढायला अगदी सोपं जाईल आणि घ्यायला सुद्धा ठेवायला सुद्धा सोपं जाईल. नक्कीच एकदा ही सुद्धा टिप्स तुम्ही ट्राय करून बघा. तर चला आपल्या पुढच्या टिप्सकडे येऊयात. आता बघा आपण कधी कधी किचनमध्ये असतो, मग आपल्याला फोन वगैरे सुद्धा बघायचा असतो काम करता करता, किंवा मग इतर वेळेस मूवी वगैरे पाहायची असते. त्यावेळेस आपल्याला फोनचं स्टँड वगैरे आपल्याकडे कधी कधी अवेलेबल असतं किंवा मग असलं तरी ते सापडत नाही. आता घरामध्ये चार्जर तर सगळ्यांकडेच असतो. आता या चार्जरपासून तुम्हाला मी फोनचं जे स्टँड आहे ते बनवून दाखवणार आहे बघा. अगदी सहज तुम्ही जे चार्जर आहे त्यामध्ये अशा पद्धतीने फोन ठेवू शकता आणि कुठेही हा फोन आपण ठेवू शकतो आणि सहज आपण जे मूवी वगैरे आहे ते पाहू शकतो बघा. सगळ्यांच्याच कामी येणारी ही सुद्धा टिप्स आहे, त्यामुळे नक्की एकदा करून बघा आणि जर आवडली असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तर चला आपल्या पुढच्या आणि महत्त्वाच्या टिप्सकडे येऊया. त्यासाठी बघा इथे मी लसूण घेतला आहे. आता खूपदा काय होतं, आपण लसूण खूप दिवसांसाठी साठवून ठेवतो, पण कधी कधी लसूण काळा पडतो किंवा मग त्याला काजळी वगैरे सुद्धा पडते, कीड लागते किंवा मग लसूण मेलासुद्धा जातो. तर अजिबातच असं होऊ नये त्यासाठी इथे मी अगदी महत्त्वाची तुम्हाला टिप्स सांगणार आहे. ही टिप्स जर तुम्ही फॉलो केली ना तर अजिबातच तुमचा लसूण काळा पडणार नाही आणि मरणारसुद्धा नाही आणि अगदी भरपूर दिवस जसाच्या तसा राहील, अगदी कडक असा. तर बघा त्यासाठी इथे मी 1 चमचा चहा पावडर आणि अर्धा चमचा इथे मी मीठ घातलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही लसणामध्ये चहा पावडर आणि मीठ घातलं ना तर लसूण तुमचा भरपूर वेळासाठी तसाच्या तसा राहील. आता बघा एक पिशवी घेतली आहे, त्यामध्ये आपल्याला हा लसूण ठेवून द्यायचा आहे. तुम्ही पिशवीत ठेवू शकता किंवा मग दुसरं कशात जर भांड्यात ठेवत असाल लसूण त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. कुठेही लसूण ठेवला ना तरी अजिबातच खराब वगैरे होणार नाही. फक्त ही टिप्स फॉलो करून पहा, तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट भेटेल. अशा पद्धतीने जर तुम्ही बांधून वगैरे ठेवत असाल तसा ठेवला तरी चालेल. जर बांधून नसेल ठेवत ओपन करून तुम्ही पिशवीमध्ये सुद्धा हा लसूण ठेवू शकता आणि अगदी जशाचा तसा अगदी कडक काडी राहते. कारण की खूपदा आपण लसूण आणतो आणि जास्त दिवसासाठी साठवून ठेवतो तर लसूण लवकर खराब होतो. त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने लसूण साठवून बघा, तुमचा लसूण कधीच खराब होणार नाही. तर आजच्या या सगळ्याच महत्त्वाच्या टिप्स तुमच्या कामी येणार आहे. तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.